महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार ओबीसीच्या विद्यार्थ्यांना निधी देताना दुजाभाव करत आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाचा आधार आहे हे सगळे महाज्योतीचे विद्यार्थी यांना जे समान निधी वाटपाचं धोरण होतं त्याला तिलांजली दिली जात आहे असा थेट आरोप आहे। मॅडम काय तुमच्या काय अडचणी आहे? तुम्ही अजितदादांना सुद्धा जाऊन भेटलेले आहे, निधी मिळत नाही सगळं। आज सर 11 ऑक्टोबर 2025 तारीख आहे आणि 11 ऑक्टोबर 2024ला सारथी बार्टी महाज्योतीच्या PhDच्या 2023 तुकडीतील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून पूर्ण फेलोशिप दिली जाईल असा GR आला। आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। सारथी बार्टीला GR आल्यानंतर 3 महिन्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप त्यांच्या अकाउंटला जमा केली, परंतु आमच्या महाज्योतीच्याच 900 विद्यार्थ्यांना गेल्या आज 1 वर्ष झालं तरीही आम्हाला तो 126 कोटींचा निधी अजूनही मंजूर झालेला नाही, आम्हाला फेलोशिप भेटलेली नाही। भेदभाव करत आहे अजितदादा असं आरोप केलेला, तसं वाटतंय का तुम्हाला? हो, निश्चितच असं वाटत आहे की कुठेतरी निधी वाटपामध्ये भेदभाव होतोय। सारथी बार्टीच्या एका बेंचवर बसणाऱ्या सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या 3 विद्यार्थ्यांमध्ये 2 विद्यार्थ्यांना सारथी आणि बार्टीच्या पूर्ण फेलोशिप दिली। फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांना 25 ऑक्टोबर 2024 पासून त्यांनी देण्याचा निर्णय घेतला, जो की अन्यायकारक आहे। आम्हीही गेले 2.5 वर्ष झालं मुलांची फेलोशिप थकीत आहे। सर तुम्हाला वाटते दादा निधी देताना भेदभाव करत आहे जो आरोप केलेला आहे, जो तुमचा आधार आहे? हां, मला पण असंच वाटतं, कारण की जिथे ओबीसीची 54% लोकसंख्या आहे आणि ॲज कम्पेअर टू सारथी आणि बार्टी महिलांची संख्या महाज्योतीमध्ये जास्त आहे, मग त्यांना नोंदणी दिनांकापासून जर तुम्ही फेलोशिप जमा करत असाल तर मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे? म्हणजे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? किती निधी थकीत आहे तुमचा? सर 126 कोटी जो निधी आहे तो आमचा शासनाकडे थकीत आहे आणि 1 वर्ष झालं GRला सारथी बार्टीच्या विद्यार्थ्यांना तो निधी मिळाला, पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अजून प्रलंबित ठेवलेला आहे निधीसाठी। निधीबरोबरच सर वसतिगृह निधी मला सांगा, जो मेन मुद्दा आरोप होतोय की भेदभाव केला जातोय ओबीसी विद्यार्थी आणि मराठा विद्यार्थी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर, खरंच ते आहे की राजकारण म्हणून आरोप केले जातात? नाही सर, खरंच आहे सर। जसं तुम्ही बघितलं वसतिगृहांचा जो प्रश्न आहे, सारथी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिजनल ऑफिस आहे सर, की ज्या जिल्ह्यातले विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्यांचे त्रुटी रिझॉल्व्ह करू शकतात, पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यालय आहे ते फक्त नागपूरमध्ये सर। भेदभाव होतोय निधी वाटपात जो आरोप केला जातोय, राजकारण म्हणून करताय तुम्ही की विद्यार्थी म्हणून खरंच भेदभाव होतोय? हां, तर आम्ही त्यातले पीडित लोक आहोत जे की त्या सगळ्या प्रक्रियेशी आम्ही 1 वर्ष मागची झुंज देत आहे। विषय असा आहे की 1 वर्ष GR येऊन पण आम्हाला जर निधी मिळत नाही आहे, सारथी आणि बार्टी संस्थेला जर तुम्ही 3 महिन्यामध्ये निधी वितरित करताय, त्यांना कुठलं अधिवेशन लावत नाही तुम्ही, त्यांना कॅबिनेटची मंजुरी मिळत नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांना निधी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात आहे, पण आम्हाला मात्र नेहमीच दरवर्षी दर 6 महिन्याला दर 3 महिन्याला तुम्ही अधिवेशनाचं गाजर दाखवता, पण आम्हाला निधी कधी देणार? आम्ही शिकायचं की आंदोलन करायचं की तुमच्याकडे चक्रा मारत बसायच्या? हा आमचा तुमचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना या सगळ्या ओबीसी विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, आम्ही अभ्यास करायचं की आंदोलन करायचे? कारण की इतर विद्यार्थ्यांना सारथी आणि बार्टीला निधी मिळतोय परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही आणि भेदभाव केला जातोय असा थेट आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।